नमस्कार मंडळी। अनेक लोकांची कुलदेवता असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील औंधच्या यमाई देवीच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत। यमाई देवीच्या मंदिरापर्यंत अगदी थेट आपण आपली गाडी नेऊ शकतो। मंदिर प्राचीन असल्यामुळे त्याला भक्कम अशी दगडी तटबंदी आणि बुरुज बांधलेले आहेत। तुम्ही जर कधी सातारा जिल्ह्यामध्ये आलात आणि तास 2 तास तुमच्याकडे वेळ असेल तर ह्या मंदिरामध्ये दर्शनाला नक्की या। तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल। या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये गेले गेले आपल्याला मंदिराचं दर्शन घडायला सुरुवात होतं। शिखराचं दर्शन आपल्याला घडतं। मंदिराचं प्रांगण संपूर्ण दगडांनी बांधलेलं आहे आणि आतमध्ये गेल्या गेल्या डाव्या हाताला आपल्याला एक महादेवाचं छोटं मंदिर सुद्धा बघायला मिळतं। या महादेवाचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या पुढच्या भागामध्ये येतो। तिथं आपल्याला 2 दीपमाळा दिसतात ज्याच्यावरती हनुमानाचं आणि गणेशाचं शिल्प कोरलेलं आहे। हा आहे मंदिराचा उजवा भाग। हा सुद्धा अतिशय प्रसन्न करणारा भाग आहे आणि मंदिराचं प्रांगण आत्ता आपण बघत आहोत। समोर एक सुंदर नंदी मंडप सुद्धा आहे, कारण आतमध्ये मुख्य गर्भगृहामध्ये यमाई देवीबरोबरच एक महादेवाची पिंडी सुद्धा आहे। त्यामुळे इथे बाहेर सुंदर नंदी मंडप आहे। नंदी मंडपाच्या बरोबर मागे जर आपण बघितलं तर एक विशेषता आपल्याला इथे बघायला मिळते। आपल्या प्राचीन मंदिरातील गोल फिरणाऱ्या खांबांबद्दल तुम्ही ऐकलं असेल, तसेच गोल फिरणारे खांब ह्या मंदिरामध्ये सुद्धा मुख्य नंदी मंडपाच्या मागच्या बाजूला आहेत। हा आहे यमाई देवीच्या मंदिराचा मुख्य समोरचा दर्शनी भाग। इथूनच आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये आणि गर्भगृहामध्ये प्रवेश करून यमाई देवीचं दर्शन घेतो। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब। यमाई मातेचं मन प्रसन्न करून सोडणारं दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराच्या प्रांगणात येतो आणि ह्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्याला छोटी छोटी अनेक देवकोष्टकं बनवलेली दिसतात। या छोट्या छोट्या देवकोष्टकांच्या बाजूला लोकांना भाविकांना बसण्यासाठी कट्टे सुद्धा केलेले आहेत। इथे आल्यानंतर थोडा वेळ बसावंसंच वाटतं आणि ह्या देवकोष्टकांमधल्या विविध प्रकारच्या देवदेवतांचं दर्शन सुद्धा आपल्याला घडतं। काही विविध प्रकारची शिल्पसुद्धा आपल्याला इथल्या देवकोष्टकांमध्ये बघायला मिळतात, जसं तुम्हाला आत्ता इथे गजलक्ष्मी दिसत आहे। अशीच भारतातील प्राचीन सुंदर सुंदर मंदिरे बघण्यासाठी आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा, ही तुम्हाला नम्र विनंती आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।